नमस्ते सर्वांना. आज खूप छान अशी भेंडीची भजीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. भजी बरेचदा तुम्ही खाल्ली असतील, वेगवेगळ्या प्रकारची खाल्ली असतील. पण भेंडीची भजी कधी खाल्ली आहेत का हो? खरंच खूप भारी लागतात, एकदम कुरकुरीत होतात. बनवायलाही सोपी आणि खायला तर त्याहीपेक्षा टेस्टी लागतात. कशी बनवली आहेत, व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. चला तर मग मी पटकन रेसिपीला सुरुवात करते. भजी बनवण्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून नंतर असे काप केलेत भेंडीचे पहा. अशा पद्धतीने भेंडी मी चिरून घेतली. तर हे थोड्या वेळासाठी एका साईडला ठेवते आणि एका भांड्यामध्ये 4 चमचे मी इथे बेसन पीठ घेते. आता भजी तुम्हाला कितपत बनवायची आहेत त्यानुसार बेसन पिठाचं प्रमाण घ्या. तर मी ते मोठे 4 चमचे बेसन पीठ वापरलेलं आहे. अगदी पटकन होणारी रेसिपी आहे आणि व्हिडिओ पण खूप छोटा आहे, त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण पहा. बेसन पिठामध्ये सगळ्यात अगोदर चिरलेली कोथिंबीर घालायची. तर साधारण एक अर्धी प्लेट मी इथे कोथिंबीर चिरून घेतली होती. 1 चमचाभर धने पावडर घालायची. खूप छान असा स्वाद येतो, त्यामुळे इथे मी धनेपूड वापरलेली आहे. एक 5-7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा उकळामध्ये जरासा जाडसर वाटून घेतला होता. ते वाटण यामध्ये घातलेलं आहे. खूप छान अशी चव लागते, त्यामुळे अर्धा चमचा मी इथे जिरेपूड वापरली आणि 1 चमचा म्हणजे छोटा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. पाव चमचा हळद घातली आणि ओवा थोडासा 1 चमचाभर असा हातावरती चुरून यामध्ये घातलेला आहे. तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं नसेल तर हिरवी मिरचीचे काप घातले तरीही छान होतात भजी. चवीनुसार मीठ घालायचे आणि मीठ घातल्यानंतर हे अगोदर असंच मिक्स करायचं आहे. मैत्रिणींनो, माझा नेहमी छोटासा प्रयत्न असतो की मला ज्या काही रेसिपीज येतात त्या तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडतं. मग त्यामध्ये नवीन, जुन्या, पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर रेसिपीज मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्याच आहेत. छान असं हे मिक्स करून झाले आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ मळायचं आहे. पीठ मळताना खूप काळजीपूर्वक मळायचं, कारण काय होतं की आपण एकतर ही भेंडीची भजी बनवतोय आणि भेंडी जराशी चिकट असते. मग जर का पीठ जर पातळ झालं तर व्यवस्थित भजे होत नाहीत, किंवा जास्त घट्ट झालं तरीही व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पीठ मळताना अगदी व्यवस्थित, जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं न मळता मी कसं पीठ भिजवलेलं आहे हे व्हिडिओमध्ये पुढे पाहालच तुम्ही. तर अशा पद्धतीने पहा पीठ भिजवायचे. हे जे भेंडीचे काप केलेले आहेत त्यावरती हे पीठ घालायचे. आता तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की असं डायरेक्टली पीठ कालवून भेंडीवरती ओतण्यापेक्षा भेंडीवरती पाणी घालून नंतर वरून कोरडं बेसन पीठ घालून बाकीचे मसाले वगैरे घालून पीठ मळलं असतं. पण खरं सांगू का, तसं व्यवस्थित पीठ याला लागत नाही आणि भजे पण म्हणाव्याशी होत नाही. त्यामुळे असं पीठ पाण्यामध्ये कालवूनच वरून यावरती घालायचं आहे, म्हणजे सगळ्या भेंडीला ते व्यवस्थित लागतं आणि यामध्ये जे काही आपण मसाले वगैरे घातलेले आहेत ते सुद्धा अगदी व्यवस्थित लागतात त्याला. तर हे चोळून सगळ्या भेंडीला हे जे आपण बेसन पिठाचं बॅटर बनवलं होतं ते सगळं भेंडीला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. नेहमीप्रमाणे आपण जसे भजे बनवतो त्यापेक्षा पद्धत थोडीशी वेगळी आहे, पण खूप सोपे आहे आणि खूप छान असे टेस्टी भजे होतात. त्यामुळे एकदा तरी नक्की बनवून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडतील. तर अशा पद्धतीने पहा मी हे तयार करून घेतलेलं आहे. आता मस्त अशी भजी कुरकुरीत तळून घ्यायची आहेत. त्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल तापलं आहे का नाही अगोदर चेक करायचं आहे, कारण एकदम कडकडीत असं तेल तापून द्यायचं. तेल चांगलं तापलेलं आहे. आता यामध्ये पटापट भजे बनवून घ्यायचे आहेत. आपणाला जेवढा आकार हवा असेल त्या आकारानुसार पीठ यामध्ये सोडायचं आहे. फ्रेंड्स, तुम्हाला एक विनंती आहे, व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि मी माझं चॅनल पुढे नेण्यासाठी खरंच खूप प्रयत्न करते. त्या प्रयत्नाबरोबर तुमचीसुद्धा साथ मला हवी आहे. तर प्लीज सपोर्ट करा. एकदम कुरकुरीत भजी होण्यासाठी सारखी अधूनमधून अशी पलटी करत ही भजी तळून घ्यायची आहेत, म्हणजे सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित तळली जातात. आणि गॅसची फ्लेम जास्त पण कमी ठेवू नका, नाहीतर काय होतं की भज्यामध्ये जास्त असं तेल राहतं. त्यामुळे थोडीशी हाय फ्लेम करूनच भजी तळून घ्यायची. तर अधूनमधून पहाची मी सारखी पलटी करत ही भजी मी तळून घेते.
छान असा खरपूस कलर येईपर्यंत भजी तळून झालेत पहा. मस्त एकदम कुरकुरीत झालेत. एका प्लेटमध्ये काढून घेते आणि उरलेली भजी पण मी बनवून घेणार आहे. मस्त अशी गरमागरम आपली भेंडीची भजी तयार आहेत आणि ओळखता पण येत नाहीत की ही भेंडीपासून बनवलेत म्हणून. सोबतच तळलेल्या मिरच्या, खूप भारी असा बेत बनवलेला आहे. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन वेगवेगळ्या छान छान रेसिपीज जर पाहायच्या असतील तर गायत्रीज किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.